या घडीची महत्त्वाची बातमी आहे। धनंजय मुंडे यांनी कराड कुटुंबाची भेट घेतली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मुंबईहून परळीत आल्यानंतर मुंडेंनी कराडच्या आईची विचारपूस केलेली आहे। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळतीये। भेटीला अधिकृत दुजोरा मिळत नसला तरी भेट घेतल्याची परळीमध्ये चर्चा आहे। काल आंदोलनादरम्यान वाल्मिक कराड यांच्या आई पारुबाई यांना भोवळ आलेली होती। तब्बल 10 तासांहून अधिक काळ कराड कुटुंब पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या देताना सुद्धा दिसलं होतं। रात्री उशिरा पारुबाई यांनी आपलं ठिय्या आंदोलन हे मागे घेतलेलं आहे। या घडीची महत्त्वाची बातमी म्हणायला हवी। धनंजय मुंडेंनी कराड कुटुंबियांची भेट घेतली असल्याची माहिती आहे। अर्थात सूत्रांकडून, खात्रीलायक सूत्रांकडून या सगळ्या संदर्भात माहिती मिळतीये। मुंबईहून परळीत दाखल झाल्यानंतर मुंडेंनी कराडच्या आईची विचारपूस केली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, काय चर्चा होतीये परळीत ही? निश्चित लागवीजी, आपण पाहतो की काल दिवसभरामध्ये वाल्मिक कराड यांच्या कुटुंब जे आहेत ते आंदोलन करत होतं आणि या दरम्यान या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं। आता हीच परळीतील शांतता अबाधित राखण्याची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्यावरती आहे। धनंजय मुंडे यांनी काल रात्री जी आहे अजितदादांची भेट घेतली। ही भेट झाल्याच्या नंतर त्यांनी थेट परळी जी आहे ती गाठलेली आहे। सध्या धनंजय मुंडे जे आहेत ते त्यांच्या परळीतील निवासस्थानी आहेत। मात्र ज्यावेळेस ते परळीमध्ये दाखल झाले होते, या ठिकाणी दाखल झाल्याच्या नंतर त्यांनी कराड कुटुंबाची भेट घेतलेली आहे आणि त्यांची जी आई आहे, त्यांची पत्नी जी आहे कराडांची, त्यांची विचारपूस जी आहे त्यावर त्यांची सोबत चर्चा जी आहे ती देखील झाल्याची पाहायला मिळते। कारण की वाल्मिक कराड यांच्या ज्या आई आहेत त्यांचं वय जे आहे ते जास्त आहे। त्या दरम्यान आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यामुळे आता धनंजय मुंडे यांनी स्वतः या ठिकाणी येत ह्या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतलेली आहे। शांतता राखावी असं देखील आवाहन धनंजय मुंडे यांनी स्वतः केलेलं आहे। एकीकडे ही परिस्थिती असताना परळीमध्ये मात्र आज सलग दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी बेमुदत असा बंद जे आहे ते देखील पुकारलेला आहे। एकीकडे परळी शहरात शांतता असली तरी दुसरीकडे मात्र परळी तालुक्यात सध्या ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे। कारण की वाल्मिक कराड यांचं जे काही गाव आहे पांगरी गाव, या गावात देखील सध्या आंदोलन सुरू आहे। मागील 2 तासाहून अधिकचा काळ लोटलेला आहे। तेव्हापासून एका टॉवरवरती, मोबाईल टॉवरवरती चढून आणि त्याबरोबरच पाण्याच्या टाकीवरती चढून सध्या पांगरी गावामध्ये आंदोलन सुरू आहे। बीड परळी महामार्गावरती महिला देखील मोठ्या संख्येने आलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या संपूर्ण जबाबदारी जी आहे शांतता बीड जिल्ह्यामध्ये अबाधित राहावी, त्याबरोबरच परळीमध्ये शांतता अबाधित राहावी यासाठी धनंजय मुंडे या प्रयत्न करताना भेटीची बातमी अधिकृत मिळत नसली तरी जी चर्चा होतीये त्यावरून या भेटी अंतर्गत काय नेमका संवाद झाला याचीही काही चर्चा होताना दिसतेय का? या ठिकाणी कराड आणि मुंडे यांचे संबंध जे आहेत ते स्वतः धनंजय मुंडे यांनी मान्य केले होते की निश्चितच वाल्मिक कराड माझे जवळचे आहेत आणि ज्यावेळेस वाल्मिक कराड यांचं कुटुंब परळी शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलनाला बसलं होतं त्याच दरम्यान हिंसक वळण जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळालं आणि परळीमधली ही शांतता अबाधित राहावी असं धनंजय मुंडे यांना वाटत असल्याचं देखील आपल्याला सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि अधोगृत जर म्हटलं तर निश्चितच या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या कुटुंबाची भेट घेतल्याचं सध्या माहिती समोर येत आहे आणि या भेटी दरम्यान त्यांनी केवळ जी तब्येतीची विचारपूस आहे तेवढीच केलेली आहे आणि यात निश्चितच न्याय मिळाला पाहिजे, देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असं देखील धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र सध्या परळीमध्ये शांतता अबाधित राखण्यासाठी धनंजय मुंडे यांनी स्वतःवरती जबाबदारी घेतलेली आहे। निश्चित। विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।